आता काउंटर पीएसनी जे काही आर्टिकल आहे ते पोस्टमनला दिले, पोस्टमनने फिजिकल आर्टिकल चेक करून घेतले. त्याचप्रमाणे आता त्याला IMA सारखं किंवा PMA मध्ये ज्या पद्धतीनं काम आपण करत होतो ते आर्टिकल एक्नॉलेज वगैरे करणं, ते सगळं काम आपल्याला आता IMA मध्ये आपल्याला करावं लागणार आहे. तर त्यासाठी आपले जे काही 7 नंबरचे पोस्टमन आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये IMA त्यांचं जे ॲप आहे ते त्यांचा युजर ID आहे आणि आपण लॉग इन या ठिकाणी करूया. लॉग इन केल्यानंतर त्यांचा युजर ID पासवर्ड टाकून त्यांची जी काही विंडो आहे ती त्या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांचा हा डॅशबोर्ड आहे. जे काही पहिली जी स्क्रीन आहे लॉग इन केल्यानंतर साधारणतः अशा पद्धतीची त्यांना ती स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स त्यांना दिसतील. एक्नॉलेज आहे, आर्टिकल डिलिव्हरी आहे, आर्टिकल बल्क डिलिव्हरी, EMO बल्क डिलिव्हरी, EMO पेमेंट, लेटर बॉक्स क्लिअरिंग, अनरजिस्टर आर्टिकल डिलिव्हरी, अनरजिस्टर काउंट, अनपेड, पिकअप मॅनेजमेंट आणि ड्रॉप ऑफ मॅनेजमेंट. या व्यतिरिक्त आपण खालीसुद्धा पाहू शकतो की 4 वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स त्यांना या ठिकाणी दिसत आहेत. आपण पहिल्या जनरल टॅबमध्ये होतो. त्याचप्रमाणे जर का बाजूच्या ज्या काही 3 रेषा आहेत त्याला जर का आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी त्यांची जी काही प्रोफाईल आहे त्या पोस्टमनची ती या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आपण पाहू शकतो पोस्टमनचं नाव आहे, डेसिग्नेशन आहे, त्यांचा युजर ID आहे आणि त्यांचं ऑफिस, ज्या ऑफिसमध्ये ते काम करतात ते आहे. या व्यतिरिक्त काही ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. एक्नॉलेज, आर्टिकल डिलिव्हरी, बल्क डिलिव्हरी, EMO पेमेंट, अनरजिस्टर्ड आर्टिकल, लेटर बॉक्स क्लिअरिंग, जे तिकडे कार्ड्स आहेत त्याच अनुषंगाने इकडे त्यांनी हे कार्ड्स या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर आपण खालचे त्यांचे जर का टॅब या ठिकाणी पाहिलेत तर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे आपण त्यांना 13 आर्टिकल दिले होते, एक्नॉलेजच्या टॅबला आपण क्लिक केल्यानंतर एक्नॉलेजचे जे काही कार्ड आहे ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही इन्व्हॉइस केलेले आहेत मेल PSनी ते सगळे आर्टिकल आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपण पाहू शकतो त्यांना 5 रजिस्टर, 3 पार्सल आणि 5 स्पीड पोस्ट या ठिकाणी त्यांना इन्व्हॉइस करण्यात आलेले आहेत. आता त्यांना ते रिसीव्ह करायचे आहेत. फिजिकली त्यांनी ते चेक करून घेतलेले आहेत. सिस्टममध्ये त्यांना रजिस्टर्ड करायचे आहेत. त्यामुळे ते रजिस्टरला क्लिक करतील. जसे ते रजिस्टरला क्लिक करतील त्या 5चे जे काही डिटेल्स आहेत, 5 कोणते रजिस्टर्ड आहेत तर हे रजिस्टर्ड आहेत की जे त्यांना आलेले आहेत. ते त्यांना खाली एक्नॉलेजला क्लिक करतील. आर्टिकल हॅज बीन एक्नॉलेज सक्सेसफुली असा मेसेज येईल. पुन्हा ते एक्नॉलेजमेंटला जातील आणि आता जे काही पार्सल्स आहेत त्या पार्सल्सच्या टॅबला ते क्लिक करतील. हे जे 3 पार्सल आहेत हे पार्सल त्यांना रिसीव्ह करायचे आहेत. हे पार्सल त्यांनी रिसीव्ह केलेले आहेत आणि सरते शेवटी आपल्याला पुन्हा एक्नॉलेजमेंटमध्ये जाऊन जे काही आपले स्पीड पोस्ट आहेत ते आपल्याला या ठिकाणी एक्नॉलेज करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण रजिस्टर, पार्सल आणि स्पीड पोस्ट हे असे टोटल 13 आर्टिकल या ठिकाणी आपण रिसीव्ह केलेले आपल्याला दिसतील. स्पीडला आपण क्लिक केल्यानंतर जे काही स्पीडचे आर्टिकल्स आहेत ते आपल्या समोर येतील आणि आपण त्याला खाली एक्नॉलेजला क्लिक करायचं, मेसेज येईल एक्नॉलेजचा. त्यानंतर आपल्याला हे जे आर्टिकल आहेत हे आपल्याला डिलिव्हरीला जायचं आहे. आपण खालीसुद्धा पाहू शकतो जे काही 4 ऑप्शन्स आहेत. बाजूचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला पासवर्ड जर का चेंज करायचं असेल तर दिसेल. त्यानंतर आपलं वॉलेट आहे. पोस्टमनला जर का कॅश असेल तर ते सध्या कॅश दिलेले नाही आहे म्हणून 0 कॅश त्या ठिकाणी दिसते. हे आपलं पासवर्ड चेंज करायसाठी जर का असेल तर. आणि सगळ्यात शेवटचं आहे मिसलेनियसचं टॅब. यामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स पाहू शकतो, EMO रिपोर्ट्स, ट्रॅक अँड ट्रेस, लेटर बॉक्स क्लिअरिंग, पिनकोड सर्च असे सगळे आपण पाहू शकतो. या ठिकाणी आपण आर्टिकल रिपोर्टचा जो काही काउंट आहे तो पाहूया. तर या ठिकाणी तो दाखवते टोटल आर्टिकल इन्व्हॉइस 13. आज रिसीव्ह किती झाले 13, डिलिवर्ड काही नाही, अनडिलिवर्ड काही नाही आणि रिमार्क पेंडिंग जे आहेत ते 13च्या 13 ही आर्टिकलचे रिमार्क अजून पेंडिंग आहेत कारण की डिलिव्हरीचं वर्क अजून सुरू झालेलंच नाही आहे. पुन्हा आता आपण जनरलमध्ये या ठिकाणी येऊ. जनरलमध्ये येण्यासाठी आपण या टॅबला क्लिक करू शकतो किंवा वरती जे काही हे आपलं ॲरो आहे, हा लेफ्ट ॲरो, याला क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा जे काही आपलं जनरलचा टॅब आहे किंवा मेन जो टॅब आहे होमचा टॅब ज्याला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी आपण जाऊया. त्यानंतर आपण आर्टिकल डिलिव्हरीसाठी आता आपल्याला जायचं आहे. एक्नॉलेज आपण हे आर्टिकल केलेत. आता आपल्याला आर्टिकलची डिलिव्हरी या ठिकाणी करायची आहे. आर्टिकल डिलिव्हरीला गेल्यानंतर या ठिकाणी जे काही आर्टिकल आहेत आता आपण पाहू शकतो. पहिले आर्टिकल आपण सिलेक्ट केलं, या ठिकाणी त्यांचं नाव आलेलं आहे. आपण हे एडिट केलेलं असेल, आपल्याला आठवत असेल, आपण याची डेटा एंट्री केलेली आहे. हे आर्टिकल आपण डिलिव्हर्ड करतो आहोत. डिलिव्हर्ड करताना रिमार्क टाकला डिलिव्हर्ड कोणाला करतो त्या व्यक्तीचं नाव. त्यानंतर डिलिव्हर करताना आपण त्याचं सपोर्टिंग डॉक्युमेंट काय पाहिलं कारण की स्पीड पोस्ट आहे, आपण दुसऱ्यालासुद्धा डिलिव्हर्ड करू शकतो. तर ज्या कोणत्या व्यक्तीला आपण डिलिव्हर्ड करतो त्या व्यक्तीचं नाव आणि त्यांचं आधार कार्ड किंवा त्यांचं जे काही डॉक्युमेंट असेल, पॅन कार्ड वगैरे, ते आपण घ्यायचं आणि त्यांची डिजिटल सही वगैरे आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आपल्या मोबाईलमध्येच ही सही ऑप्टेन होईल. स्टायलस आपण त्यासाठी वापरू शकता किंवा बोटानेसुद्धा तो सही करू शकतो आणि त्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आर्टिकल डिलिव्हर्ड सक्सेसफुली आणि ज्या लोकेशनला ते डिलिव्हर्ड झालं आहे त्याचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड त्या ठिकाणी अपडेट आपल्याला करावा लागेल आणि ते आर्टिकल डिलिव्हर्ड सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. पुढचं आर्टिकल आहे ते सुद्धा आपण डिलिव्हर्ड करूया. हे जे आर्टिकल आहे हे डिलिव्हर्ड कोणाला
ॲक्च्युली आपल्याला 13 आर्टिकल डिलिव्हर करायचे आहेत, तर त्या पद्धतीने आपण पुढचं जे आर्टिकल आहे ते डिलिव्हर करू शकतो. असे जर काही इश्यू आले तर त्या लक्षात येईल आपल्याला की आपला जो काही कीपॅड आहे तो आपल्याला आपण चुकीचा कीपॅड सिलेक्ट केलेला आहे. आता मराठीचा होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत होता. आता आपण तो कीपॅड बदलला आणि आपण ते आर्टिकल डिलिव्हर या ठिकाणी करतो. पुन्हा आपण सपोर्टिंग डॉक्युमेंट आधार आणि आधारचा जो काही नंबर आहे तो आपण टाकायचा आहे. 12 अंकी आधार आहे. आपण 1234 असा नंबर सध्या डमीसाठी टाकतो. त्यानंतर त्यांचे डिजिटल सिग्नेचर आपल्याला करायचे. असे आपले जेवढे काही आर्टिकल डिलिव्हर्ड होतील ते आपण आर्टिकल डिलिव्हर्ड करायचे. आर्टिकल डिलिव्हर्ड होईल, त्यांचं जे काही लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आहे ते त्या ठिकाणी अपडेट झालेलं आपल्याला दिसेल. जसं जसं आपण आर्टिकल डिलिव्हर्ड करू तसं जे काही लिस्ट आहे या लिस्टमधनं ते आर्टिकल जे डिलिव्हर्ड होतील ते निघून जातील. पोस्टमनची जी काही लिस्ट असेल ती हळूहळू रिड्यूस होत राहील. जे आर्टिकल डिलिव्हर्ड होतील ते त्यांच्या इन्व्हॉइसिंगच्या लिस्टमधनं किंवा एक्नॉलेजमेंटच्या लिस्टमधनं हळूहळू वाईपआउट होऊन जात राहतील. पूर्णच्या पूर्ण डिलिव्हरीचं वर्क झाल्यानंतर पोस्टमनकडे फक्त तेवढेच आर्टिकल राहतील जे त्यांनी रिटर्न केलेले आहेत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्याजोगती आहे. आपण जसंही आर्टिकल डिलिव्हर्ड करू किंवा जसंही त्याचा डिलिव्हरीचा जो काही रिमार्क आहे तो अपडेट केला की ते आर्टिकल आपल्या याच्यामधनं निघून जाईल. आता एखादा आर्टिकल आपण अनडिलिव्हर्डसुद्धा करून बघू, जेणेकरून जो सिनेरिओ आहे तो आपल्या लक्षात येईल. स्पीड पोस्ट आपण या ठिकाणी डिलिव्हर करतो आहोत. यानंतरचं जे आर्टिकल आहे ते आपण अनडिलिव्हर्ड करू, जेणेकरून आपल्याला ते सगळेच्या सगळे सिनेरिओ चेक करता येतील. पोस्टमन जेव्हा आर्टिकल डिलिव्हर करतो त्यावेळेस कोणत्या स्क्रीन येतात आणि एखादा आर्टिकल जर का अनडिलिव्हर्ड होत असेल तर त्यावेळेस कोणत्या स्क्रीन येतात ते आता आपण पाहणार आहोत. पुढचं आर्टिकल जे आहे ते आपण अनडिलिव्हर्ड या ठिकाणी करतो आहोत. डिजिटल सिग्नेचरला आपल्याला तुमच्याकडनं ऑप्टेन करायचे. त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते अपडेट आपल्यासमोर होतील. आता पुढचे जे स्पीड पोस्ट आर्टिकल आहे हे आपण अनडिलिव्हर्ड करतो आहोत. नॉट डिलिव्हर्ड म्हटलं तर त्याला कोणता रिमार्क, कशामुळे ते नॉट डिलिव्हर्ड आहे त्याचा जो काही योग्य रिमार्क आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल. आपण या ठिकाणी जो रिमार्क टाकतो आहोत तो रिमार्क आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा. रिमार्क सिलेक्ट केल्यानंतर आपण ते ॲड्रेस ॲब्सेंट असा रिमार्क घेतला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तो त्या घराचा किंवा तो तिथे नाही आहे या अनुषंगाने आपल्याला त्या लोकेशनचा आपण एक फोटोसुद्धा या ठिकाणी ऑप्टेन केलेला आहे. त्या घराचा खरोखर घर लॉक आहे की नाही या अनुषंगानं आपण तिथे गेलो होतो याची आपण हे क्रॉस चेकिंग या निमित्तानं करतो आहोत. आर्टिकल नॉट डिलिव्हर्ड आणि तो त्याचा जो काही रिमार्क आहे तो आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केला आहे ॲड्रेस ॲब्सेंट म्हणून आणि तो आपण खाली सबमिट करणार आहोत. कीप इन डिपॉझिट अँड अटेम्प्ट ऑफ डिलिव्हरी ऑफ नेक्स्ट वर्किंग डे. ॲड्रेस ॲब्सेंट जसंही आपण तो आर्टिकलचा रिमार्क टाकू तर त्याची जी काही कन्सर्न ॲक्शन आहे ती काय आहे ती त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल. आता हा ॲड्रेस ॲब्सेंट आहे याचा अर्थ ते उद्या उद्या डिलिव्हरीसाठी येईल, आज ते डिपॉझिटमध्ये राहील. आता आपण पुढचे जे रजिस्टर्ड आहेत ते रजिस्टर्ड आपण या ठिकाणी डिलिव्हर करतो आहोत. हे जे पुढचं आर्टिकल आहे हे आपण या निमित्तानं डिलिव्हर करू. रजिस्टर्ड आपण स्पीड पोस्ट पार्सल्स हे सगळेच्या सगळे जे आहेत ते आपण या ठिकाणी काही डिलिव्हर्ड होतील, काही अनडिलिव्हर्ड होतील. लक्षात ठेवण्याची गोष्ट एवढीच आहे की जे आर्टिकल डिलिव्हर्ड होत आहेत तर त्याचा जो काही रिमार्क आहे तो रिअल टाईममध्ये सर्व्हरवरती सुद्धा अपडेट होते. आता पोस्टमन तर फील्डमध्ये आहे, पण जर का पॅरलली जे कोणी APM मेल्स असतील किंवा APM PA असतील, आपल्या मेल PA असतील तर त्यांनी जर का चेक केलं तर त्यांच्या डॅशबोर्डमध्ये हा जो डेटा आहे जे पोस्टमन इथे आर्टिकल डिलिव्हर्ड करत आहेत तो तिकडे रिअल टाईममध्ये अपडेट होताना आपण या ठिकाणी पाहू शकतो. जसं की आपण यांना 13 आर्टिकल दिलेले आहेत आणि आता जर का त्या PAनी किंवा मेल PAनी जर का चेक केलं या पोस्टमनचा स्टेटस काय आहे तर त्या ठिकाणी त्याला समजेल की या 13 पैकी इतके आर्टिकल डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि इतके आर्टिकल अनडिलिव्हर्ड आहेत. जे आर्टिकल अजून डिलिव्हर्ड झालेले नाही आहेत ते शुअरली समजा अनडिलिव्हर्डमध्ये असतील. जे आर्टिकल डिलिव्हर्ड झाले असतील ते टोटल आर्टिकलमधनं निघून गेलेले असतील. तर अशा पद्धतीनं हा जो डेटा आहे हा रिअल टाईममध्ये एक्सचेंज होतो आहे. पोस्टमन सध्या फील्डमध्ये आहे, त्याचं जे काही काम आहे ते तो त्या ठिकाणी करतो आहे, लोकांना भेटतो आहे, त्याचे आर्टिकल डिलिव्हर्ड करतो आहे आणि जसंही तो आर्टिकल डिलिव्हर्ड करतो आहे
त्याचा रिमार्क जसाही अपडेट तो करतोय आर्टिकल डिलिवर्ड म्हणून, तर हा जो स्टेटस आहे रिअल टाईममध्ये तिकडे अपडेट होतोय आणि अपडेट झालेला जो काही डेटा आहे तो मेल PAच्या किंवा APM मेलच्या डेटाशी तो क्रॉस चेक जर का आपण केला आणि आपण जर का तिथे चेक केलं तर आपण या ठिकाणी पाहू शकू की सध्या त्या पोस्टमनकडे किती आर्टिकल आहेत. हे आपल्याला फील्डमध्ये असलेल्या पोस्टमनची पोझिशन काय आहे हे आपल्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये सुद्धा कळते. थोडक्यात काय तर रिअल टाईममध्ये डेटा एक्सचेंज होतोय. अशा पद्धतीने आपण हे रजिस्टर जे आहे त्या आर्टिकलला आपण या ठिकाणी डिलिव्हर करतो आहोत. रजिस्टरमध्ये सुद्धा आपण एक आर्टिकल जे आहे ते अनडिलिवर्ड करून बघू, जेणेकरून आपल्याला तो जो काही सिनॅरिओ आहे तो ॲक्च्युअल पद्धतीनं चेक करता येईल. आपण यातले 4 आर्टिकल डिलिवर्ड केले आणि एक रजिस्टर्ड जे आहे आता आपण अनडिलिवर्ड करणार आहोत. पुढचं रजिस्टर्ड आहे. तर हे जे आर्टिकल आहे आपण नॉट डिलिवर्ड या ठिकाणी करतो. त्यासाठी जो योग्य रिमार्क आहे तो आपण या ठिकाणी टाकतो आहोत की ॲड्रेस लेफ्ट विदाउट इंटिमेशन. हा जो ॲड्रेस आहे आपण हा जो रिमार्क आहे टाकला त्यापुढे तो लेफ्ट त्यांनी हा जो परिसर आहे हा त्यांनी सोडून दिलेला आहे. तर सध्या तो नेमका कोणत्या परिसरावर राहते जर का त्याला आपल्याला माहिती पडलं तर आपण त्याचा जो काही सध्या ज्या ठिकाणी राहतो, जसं आता हे मलकापूरला राहायला गेलेलं आहे तसं आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे आणि आपण मलकापूरचा पिनकोड त्या ठिकाणी टाकला आहे. रिटर्न टू द सेंडर ऑन द सेम डे. या जर का आपण ॲड्रेस लेफ्ट विदाउट इंटिमेशन हा जर का रिमार्क टाकला तर हे जे आर्टिकल आहे सेम डेला रिटर्न टू सेंडर या प्रवर्गामध्ये रिटर्न RTS होऊन जाईल, रिटर्न टू सेंडर होऊन जाईल आणि डिस्पॅचमध्ये येईल. आणि आपण जो पिनकोड टाकलेला आहे तर त्या कन्सर्न पिनकोडसाठी जसं आता मलकापूरला हे आर्टिकल जाणार असेल तर हे आपल्याला डिस्पॅचला येईल. तर जर का असं आर्टिकल असेल की जे रिडायरेक्टेड होत असेल किंवा रिटर्न टू सेंडर होत असेल, तर रिटर्न टू सेंडर होत असेल तर ज्या पत्त्यावरनं आले त्या पत्त्याला जाईल आणि हा जो ॲड्रेसही आहे आपल्याला इथनं सोडून गेला आहे आपल्याला इंटिमेट न करता, परंतु तो नेमका कुठं गेला आहे हे आपल्याला जर का कळालं तर आपण त्या पिनकोडला हा पिनकोड टाकून आपण पाठवतो. आपल्याला शेजारच्यांनी किंवा जे कोणी व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं की आता हे मलकापूरला राहतात तर आपण त्यांचा हा मलकापूरचा पिनकोड टाकून हे जे आर्टिकल आहे हे थोडक्यात रिडायरेक्टेड केल्यासारखं करतो. या केसमध्ये आपण ते जे आपलं आर्टिकल आहे त्या आर्टिकलवरती योग्य तो रिमार्क द्यायचा आणि त्यांचा जो काही फ्रेश पत्ता असेल लेफ्ट विदाउट इंटिमेशनचा आपण त्याला रिमार्क मारायचा आणि जो काही फ्रेश पत्ता असेल जसं आता हे मलकापूरला आर्टिकल जात आहेत तर त्याचा आपण एक फोटो अपलोड करायचा त्या आर्टिकलचा आणि ते सबमिट करायचं. अशा पद्धतीने हे जे आर्टिकल आहे हे आपण अनडिलिवर्ड केलेलं आहे. यानंतर आपल्याला अजूनही 3 पार्सल जे आहेत ते 3 पार्सल आपले अजून बुक करायचे राहिलेले डिलिवर्ड करायचे राहिलेले आहेत. 10 आर्टिकल आतापर्यंत आपण प्रोसेस केलेले आहेत. तर त्यामध्ये जवळपास 8 आर्टिकल आपले डिलिवर्ड झालेत आणि 2 आर्टिकल आपले अनडिलिवर्ड आहेत. आता आपण पार्सल जे आहेत ते पार्सल डिलिवर्ड करतो. पार्सलमध्ये सुद्धा आपण काही आर्टिकल डिलिवर्ड करूयात आणि काही आर्टिकल आपण अनडिलिवर्ड करूयात, जेणेकरून आपल्याला जे काही सिनॅरिओज आहेत की साधारणतः कोणता रिमार्क घेतल्याने ती समोर काय ॲक्शन आपल्याला अपेक्षित आहे किंवा सिस्टम त्याला काय ॲक्शन फ्लो करते ते आपल्याला या निमित्तानं पाहता येईल. आता आपण हे पहिलं पार्सल जे आहे हे डिलिवर्ड करतो आहोत. आणि त्यानंतर आणि एक पार्सल त्यांचं राहिलेलं आहे. सकाळी आपण जे की 13 आर्टिकल दिले होते त्यापैकी आता हे आपण 12वं आर्टिकल जे आहे ते या ठिकाणी प्रोसेस करतो आहोत. हे सुद्धा आर्टिकल आपण डिलिवर्डमध्ये बुक करतो आहोत. हे आर्टिकल डिलिवर्ड होते आणि शेवटचं आर्टिकल नॉट डिलिवर्डमध्ये आपण टाकले कारण की हा जो व्यक्ती हा डिसीज झाला आहे, मरण पावलेला असं आपण ठरवूया. मरण जर का म्हटलं तर हे आर्टिकल रिटर्न टू सेंडर या ठिकाणी होईल. तर ज्या ठिकाणाहून आले त्या ठिकाणी आपल्याला हे परत पाठवायचं आहे. म्हणून आपण शंकरनगरवरनं हे आर्टिकल आलेलं आहे म्हणून आपण शंकरनगर किंवा नागपूरचा जो काही पिनकोड आहे तो आपण या ठिकाणी टाकतो. हा पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला गेट म्हटलं की त्याचं जे ऑफिस आहे ते ऑफिस आपल्याला त्या ठिकाणी येईल. जो पिनकोड आहे तो पिनकोड आपण टाकला जो आहे तो जसं आपण टाकलं शंकरनगरचं ऑफिस या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण हा डिसीज म्हणून हे टाकलेला आहे. त्याचा जो काही फोटो आहे तो फोटोसुद्धा आपल्याला हे करायचा. आता व्यक्तीचा डिसीज झालेला आहे तर त्या आर्टिकलवरती जो काही आपण रिमार्क दिलेला तो रिमार्क आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो. डिसीज रिटर्न टू सेंडर 18/7 आणि त्या पोस्टमनची सही अशा पद्धतीने साधारणतः तो रिमार्क मारेल आणि हे जे आर्टिकल आहे परत करेल. अशा पद्धतीनं एक पार्सलसुद्धा आपण अनडिलिवर्ड केलं आहे. टोटल 13 मधले 10 आर्टिकल आपण डिलिवर्ड केले आणि 3 आर्टिकल जे आहेत आपले अनडिलिवर्ड पॅटर्नमध्ये पोस्टमनकडे आहेत. अशा पद्धतीनं आपण फील्डमध्ये पोस्टमनने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याच्या IMA मध्ये
त्यांनी हे सगळंच्या सगळं काम अपडेट या ठिकाणी केलेलं आपण पाहू शकतो. एक शेवटचं आर्टिकल आहे ते आपल्याला डिलिव्हर्ड या ठिकाणी करावं लागेल पार्सलचं. अशा पद्धतीनं आपण 13 पैकी 10 आर्टिकल जे आहेत ते डिलिव्हर्ड केलेले आहेत आणि 3 आर्टिकल आपले रिटर्न आलेले आहेत. हे सगळेचं सगळं जे काही स्टॅटिस्टिक्स आहे, संध्याकाळी ज्याप्रमाणे ॲबस्ट्रॅक्ट असतो त्याप्रमाणे पोस्टमन आपल्या IMA सुद्धा आपला ॲबस्ट्रॅक्ट या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो सकाळी त्याला 13 आर्टिकल इन्व्हॉइस केले होते. त्याच्यापैकी 13च्या 13 सुद्धा आजच त्याला इन्व्हॉइस करण्यात आले होते. त्याच्यामध्ये त्यानं 10 जे आहेत ते आर्टिकल डिलिव्हर्ड केलेले आहेत आणि 3 जे आहेत ते त्यांच्याकडे अनडिलिव्हर्ड पॅटर्नमध्ये सध्या पडून आहेत. हा त्या पोस्टमनचा आजचा स्टेटस झाला इन रिस्पेक्ट ऑफ आर्टिकल. अशा पद्धतीनं पोस्टमन जे आहे IMA आपलं काम करू शकतो.